हाय फ्रेंड, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज जो विषय मी निवडलेला आहे तो लेटर रायटिंगचा निवडलेला आहे मित्रांनो, की जरासं पहिला पॅरेग्राफची सुरुवातच करताना मुलांना नेमकं कशी करावी सुचत नाही। पाठांतर करणं महत्वाचं आहेच, तर सांगण्याचा मुद्दा की जर आजच्या व्हिडिओमध्ये मी जो पॅरेग्राफ सांगतोय तो जर व्यवस्थित तुम्ही वाचत राहिला किंवा पाठ केला तर लेटर रायटिंगचे मार्क तुमचे जाणार नाहीत। क्वेश्चन 5 9वी आणि 10वी साठी सूचना आहे। क्वेश्चन 5 मध्ये 5 मार्कासाठी हा प्रश्न येतो आणि फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर तुम्हाला लिहायचं असतं, म्हणजे मित्राला, पप्पांना किंवा अंकलना किंवा तुमच्या जे कोणी अधिकारी असतात, फॉर एक्झाम्पल सेक्रेटरी असेल क्लबचा, मॅनेजर असेल, डेपो मॅनेजर असेल, पोलीस इन्स्पेक्टर असेल, अशा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना लिहिण्यासाठी फॉर्मल लेटर्स असतात। परंतु यामध्ये आजचा जो विषय आहे तो मी लेटर रायटिंगसाठी फ्रेंडली लेटर किंवा इन्फॉर्मल लेटर निवडले। त्याचं कारण जो ऍड्रेस लिहायचा असतो तो ऍड्रेस फॉर्मल लेटर मध्ये लिहिण्यासाठी जास्त वेळ जातो आणि चुकण्याची शक्यता असते। नेमका आपला ऍड्रेस पहिल्यांदा लिहायचा की दिलेला जो फॉर एक्झाम्पल MSCB चे अधिकारी असेल त्यांचा ऍड्रेस लिहायचा, नेमकं समजत नाही। 2 च्या खाली कुणाचा लिहायचा आणि प्रचंड चुका होऊ शकतात। रेफरन्स सब्जेक्ट लिहायला वेळ जातो, म्हणून मी फ्रेंडली लेटर निवडलेला आहे। आणि जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की मित्रा बरेच दिवस झाले तुझे पत्र नाही, तुझी मला फार आठवण येते, माझी तुला आठवण येत असेल। फक्त हीच वाक्य इंग्रजीमध्ये आपल्याला लिहायचे, इंग्लिश पेपर असल्यामुळं। त्यामुळं आपण एक विषय निवडलेला आहे। सपोज एक कल्पना अशी आहे की ब्लड डोनेशन कॅम्पची जाहिरात आलेली आहे। बघा प्रश्न कसा येतो, जाहिरात किंवा पोस्टर येतं, मग त्या दृष्टिकोनातून एक थोडक्यात मी इथं लिहिलंय, जास्त हे केलेलं नाही। तर पॉइंट्स बघा, केव्हा आहे त्याची डेट तिथं आलेली आहे जाहिरातीमध्ये। व्हेन्यू म्हणजे प्लेस कुठं आहे, ब्लड डोनेशन कॅम्प प्रायव्हेट हायस्कूल मध्ये आहे ग्राउंडवर। टाइम आहे सकाळी 10 ते 6 आणि तारीख आहे रविवारची तारीख आहे 30 मार्च 2025। तर पॉइंट्स असे आहेत बघा तिथं दिलेले, ब्लड इज लाईफ, ब्लड म्हणजे जीवन आहे। टू डोनेट ब्लड इज टोटली सेफ, तुमचं रक्तदान करणे अतिशय सुरक्षित आहे, पूर्णपणे सुरक्षित आहे। यू कॅन ब्रिंग अ स्माइल ऑन सो मेनी फेसेस, तुम्ही जर रक्तदान केलं, इफ यू डोनेट युअर ब्लड, तर कितीतरी चेहऱ्यांच्यावर तुम्ही स्माइल आणू शकता वगैरे वगैरे। तर कुठलाही समर कॅम्पवर एखादं लेटर येऊ शकतं किंवा तुमचं ट्रिप जायची आहे महाबळेश्वर, एखाद्या टुरिस्ट कंपनी आहे त्याचं लेटर येऊ शकतं महाबळेश्वरला वगैरे, प्रचंड डिस्काउंट आहे या समर वेकेशन, थंड हवा खायला जाऊया आपण वगैरे वगैरे। तर जो विषय आहे, ज्या विषयावर पत्र लिहायचं आहे त्या विषयासंबंधी पॅरेग्राफ आपल्याला दुसरा पॅरेग्राफ मध्ये रंगवायचा आहे आणि सुरुवातीचा पॅरेग्राफ, दुसरा पॅरेग्राफ आणि तिसरा, असे 3 पॅरेग्राफ तुम्हाला लिहायचे आहेत। बघा म्हणजे पॅरेग्राफ 1 आणि कल्पना अशी केलेली असते प्रश्नामध्ये की इमॅजिन यू आर प्रवीण पाटील, ऑब्लिक दिलेलं असतं, मुलगीचं नाव प्रगती पाटील कोण असेल ते, आणि पत्ता ऍड्रेस आडवा दिलेला असतो, तो तुम्ही व्यवस्थित उभा लिहायचा असतो। तुम्ही आता सांगणार आहे फॉर एक्झाम्पल, आता इथं पत्ता बघा 959 लक्ष्मीपुरी सी वॉर्ड कोल्हापूर, पिनकोड 416-002 आणि लास्टला डेट इथं लिहायची असते। तर मुंबई असेल, पुन्हा येऊ शकतं, स्टार प्लाझा गल्लीचं नाव येऊ शकतं, तर ते आडवा ऍड्रेस व्यवस्थित उभा लिहायचा। आता पत्राला आपण सुरुवात करूया। तर जो इमॅजिन आहे, तर जर तुम्ही मेल असाल तर तुम्हाला मुलग्याचं नाव जे दिलेलं आहे ते लिहायचं असेल, फिमेल असाल, एखादी मुलगी गर्ल असेल स्टुडंट, तर तुम्हाला मुलगीचं नाव इथं लिहायचं आहे। आता बघा मी उदाहरणार्थ इथं प्रवीण पाटील असं आलेलं आहे इमॅजिन पेपरमध्ये, परीक्षेमध्ये, इमॅजिन यू आर अ प्रवीण पाटील म्हणून इथं मी प्रवीण पाटील असं लिहिलं। नंतर जो काय नंबर इथं असतो घराचा नंबर लिहिलाय, लक्ष्मीपुरीमध्ये राहतो, सी वॉर्ड कोल्हापूर 416-002, आजची तारीख 25 मार्च 2025, 2000 लिहिलं नाहीतरी चालेल कारण मोठा फुल स्टॉप। आणि प्रत्येक वेळेला इथं तुम्हाला हे द्यावं लागेल, कॉमा द्यावा लागेल,
जिथं तुमचा तारीख आहे तिथं तुम्हाला फुल स्टॉप द्यावा लागेल. एक लाईन व्यवस्थित सोडली तरी चालेल, म्हणजे सुटसुटीत पत्र होईल. डिअर फ्रेंड, मित्राच्या डिअर फ्रेंड लिहिलं पाहिजे. पत्राची सुरुवात बघा, व्यवस्थित वाचतो. जस्ट लिसन टू मी अँड वॉच माय व्हिडिओ व्हेरी केअरफुली. हाय फ्रेंड, हाऊ आर यू? कसा आहेस मित्रा? आय होप यू आर डुईंग युअर बेस्ट. मला आशा आहे की तुझं मस्त चाललं असेल. आता इथं तुम्ही यू आर डुईंग वेल असं म्हणू शकता, किंवा वाक्य मोठं वाटत असेल, आय होप यू आर फाईन. मस्त असशील, छान असशील अशी मी आशा करतो. बरेच दिवस झाले तुझ्याकडून काही खुशखबरी नाही, तर ते इंग्रजीमध्ये कसं लिहायचं? नो एन कॅपिटल पाहिजे. वाक्याची सुरुवात नवीन आहे, नवीन वाक्य आहे. नो एनी न्यूज फ्रॉम यू फॉर अ लॉंग टाइम. बरेच दिवस झाले तुझ्याकडून काहीही न्यूज नाही, खबर नाही, बातमी नाही. सो म्हणून मला तुझी फार आठवण येत होती. सो आय मिस यू अ लॉट. तर ही वाक्यरचना लक्षात घ्या. मी तुला विनंती करतो, मी तुम्हाला विनंती करतो. आय रिक्वेस्ट यू, मी तुला वचन देतो. आय प्रॉमिस यू, म्हणजे फक्त आय आणि यूच्या मधलं एक शब्द तुम्ही वेगळा लिहिला की तुमची वाक्य वेगवेगळे पत्रासाठी, लेटरसाठी खास तुम्हाला वाक्य मिळू शकतात. हे लक्षात घ्या. आय प्रॉमिस यू डॅड, आय रिक्वेस्ट यू, मी तुम्हाला विनंती करतो. ही वाक्यरचना तुम्ही लक्षात ठेवा. आय मिस यू अ लॉट किंवा आय एम मिसिंग यू असं सुद्धा चालू शकतं. टुडे, आज, आय एम स्पेशली, खास करून तुझ्यासाठी, रायटिंग दिस लेटर टू. आता बघा, टू इन्फॉर्म यू अबाउट, आज खास करून मी पत्र लिहित आहे तुला कळवण्यासाठी. इन्फॉर्म म्हणजे कळवणे, इन्फॉर्मेशनचा मूळ शब्द टू इन्फॉर्म यू अबाउट. आणि जो विषय असतो अबाउटच्या पुढं इथं, म्हणून मी डॉट 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 केलेला आहे. अबाउट ब्लड डोनेशन कॅम्प, अबाउट समर कॅम्प, अबाउट इंग्लिश स्पीकिंग कोर्स, अबाउट योगा क्लब. जो विषय असतो तो अबाउटच्या पुढं लिहायचा आहे. आता पुन्हा एकदा व्यवस्थित इंग्रजी मी वाचून दाखवतो फक्त. हाय फ्रेंड, हाऊ आर यू? आय होप यू आर डुईंग युअर बेस्ट. नो एनी न्यूज फॉर अ लॉंग टाइम, सो आय मिस यू अ लॉट. टुडे आय एम स्पेशली रायटिंग धिस लेटर टू इन्फॉर्म यू अबाउट. आता यामध्ये थोडे चेंजेस होऊ शकतात. तुम्ही असं म्हणू शकता, स्पेशली शब्द शेवटीला ठेवून आय एम रायटिंग दिस लेटर फॉर स्पेशल रिझन असं म्हणू शकता. छोटी छोटी वाक्य करू शकता. आय होप यू आर फाईन असं म्हणू शकता. तर हा पॅरेग्राफ ज्यांना इंग्रजी थोडं लिहिणं कठीण वाटतं त्यांच्यासाठी त्या मुलांनी हा पॅरेग्राफ पाठ करून लिहिला तरी चालेल. कुठलाही विषय, फक्त जो विषय असतो तो इथं द्यायचा. आता दुसरा पॅरेग्राफ कसा तयार करायचा बघा. आता दुसऱ्या पॅरेग्राफचा जी पहिली ओळ आहे दुसऱ्या पॅरेग्राफची, ती तुम्हाला कशा पद्धतीने लिहायची आहे बघा. आता ती सुद्धा, आता मी नुकतंच ऍडव्हर्टाइजमेंट पोस्टर बघितलं, तर ते परफेक्ट प्रेझेंट टेन्स मध्ये आलं पाहिजे. आय हॅव सीन म्हणजे मी पाहिलेलं आहे. आय हॅव सीन अ पोस्टर अबाउट ब्लड डोनेशन कॅम्प. ब्लड डोनेशन कॅम्प. ओके, हे झाली तुमची दुसऱ्या पॅरेग्राफची पहिली ओळ. मी डोनेट करणार आहे. आय विश टू डोनेट माय ब्लड. माझं रक्त मला दान करण्याची इच्छा आहे. मला वाटतंय तूही डोनेट केलेलं बरं. आय थिंक you should donate your blood.
आता त्याला जो सल्ला सांगायचा आहे की का केलं पाहिजेस किंवा कुठं आहे ते कॅम्प वगैरे, तर त्या संबंधी माहिती तुम्ही पोस्टर बघून इथं आपल्याला दुसरा पॅरेग्राफ लिहायचा आहे, हे लक्षात ठेवा. माइंड वेल, लक्षात ठेव. हे बघा, ह्याच्यामध्ये मी काहीच बदल केलेला, लक्षात ठेव मित्रा. माइंड वेल, ब्लड इज लाईफ, ब्लड इज लाईफ, ब्लड इज लाईफ. आता काही काही वाक्य तुम्हाला थोडीशी मनानं करायला पाहिजेत, कारण त्याशिवाय तो पॅरेग्राफ व्यवस्थित तुम्हाला लिहिता येणार नाही. आता फॉर एक्झाम्पल हे वाक्य आहे बघा या पोस्टरमध्ये, यू कॅन ब्रिंग अ स्माइल ऑन सो मेनी फेसेस. केव्हा? जर तुम्ही तुमचं रक्त डोनेट केलं तर. म्हणून जर तरचं वाक्य इफ न करायला पाहिजे. इफ यू डोनेट युअर ब्लड, इफ यू डोनेट युअर ब्लड, you can bring a smile. चेहऱ्यावर हसू आणू शकता तुम्ही, कारण रक्त मिळणं एवढं सोपं राहिलेलं. सो मेनी फेसेस. ओके, पुन्हा तुम्ही असं म्हणू शकता, डोंट वरी ॲट ऑल, डोनेट ब्लड इज टोटली सेफ. डोंट वरी ॲट ऑल. एखादा मनुष्य मित्र असतो, मग त्याला कन्व्हिन्स करावं लागतं, म्हणून अजिबात काळजी करू नको. डोंट बी अफ्रेड किंवा डोंट वरी ॲट ऑल. To donate blood is totally safe. म्हणजे तुम्हाला त्या पोस्टरकडे बघून दुसरा पॅरेग्राफ लिहायला मदत होणार आहे. पोस्टर मधलीच वाक्य खालती वरती अशी तुम्हाला लिहायची आहेत. फक्त मनाची वाक्य म्हणजे रचना काय म्हणजे बघा, डोंट वरी ॲट ऑल. इफची वाक्यरचना तुम्हाला जरा माइंड वेल हे शब्द जरा लक्षात ठेवा. आणि पूर्ण पॅरेग्राफमध्ये आम्ही काय केलं, एकदा शुड वापरलं, इथं आम्ही कॅन वापरलं. म्हणजे कुठलाही विषयावर पत्र येऊ तुम्हाला शुड, कॅन, विल ची वाक्य करावी लागतील. आय विल डोनेट माय ब्लड, बोथ ऑफ अस विल डोनेट, जरा दोघं जण मिळून आपण करूया. बोथ ऑफ अस विल जॉईन दिस कॅम्प, बोथ ऑफ अस विल जॉईन दिस योगा क्लब. अशी वेगवेगळ्या वाक्यरचना तुम्ही करू शकता. फक्त केव्हा करायचं लक्षात ठेवा, कुठं ते वाक्य लिहायचं. शुडची वाक्यरचना केली पाहिजे, सल्ल्यासाठी वापरतात. तू करू शकतोस म्हणायचं असेल एखादी गोष्ट, यू कॅनचं वाक्य तिथं करा, काहीही अवघड नाही. आणि फक्त इथले पॉइंट्स बघून व्यवस्थित लिहिले दुसरा पॅरेग्राफ लिहायला तुम्हाला मदतच होणार आहे. ओके, टायमिंग लिहू शकता, कुठं आहे. देर इज अ कॅम्प ऑन प्रायव्हेट स्कूल ग्राउंड. पुढचं वाक्य इथं जागा नाही, मी सांगतो. देर इज अ कॅम्प ऑन प्रायव्हेट स्कूल ग्राउंड. यू कॅन कम फ्रॉम 10 to 6 इन द इव्हनिंग. येऊ शकतोस तू सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजल्यापासून येऊ शकतो. किंवा लेटर आहे, आय विल सेंड यू अन ॲड्रेस ऑन युअर व्हॉट्सॲप असं. आणि एखादं वाक्य ग्रामरची वाक्यरचना म्हणजे तुम्हाला त्यामध्ये एखादं प्रोवर्ब मन ऍड करता आली पाहिजे. परीक्षकांना अपेक्षित आहे की एखादं फॉर एक्झाम्पल मनुष्य सेवा ही ईश्वर सेवा आहे. सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. हे तुला माहीतच असेल. यू नो दॅट सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. असं काही तुम्हाला दुसरा पॅरेग्राफ वेगवेगळ्या पद्धतीनं रंगवता आला पाहिजे. ओके, आता तिसरा पॅरेग्राफ पाहूया आपण. वाचून पुन्हा वाचून दाखवतो. सॉरी, I have seen a poster.
I have seen a poster about blood donation camp. I wish to donate my blood. I think you should donate your blood. Mind well, blood is life. If you donate your blood, you can bring a smile on so many faces. Don't worry at all. To donate blood is totally safe. फुल स्टॉप द्यायला विसरू नका आणि नवीन वाक्याची सुरुवात कॅपिटल अक्षराने करायला विसरू नका. ओके, आता तिसरा पॅराग्राफ कडे जाऊया बघूया आपण. आय होप सलग लिहित जायचं आहे. हे मार्जिन सरळ, इथं गॅप करायचं नाही, हे लक्षात ठेवा. नवीन आणि नवीन याच्यामध्ये पूर्ण पत्र डाव्या साईडलाच ऍड्रेस असणार आहे, उजव्या साईडला काही लिहायचं नाही. लास्ट एंडिंग सुद्धा युअर्स लव्हिंग हे डाव्या साईडलाच करायचं आहे. आय होप यू विल कम टू कॅम्प टू डोनेट युअर ब्लड. To donate your blood. मी आशा करतो की तू कॅम्पकडे येशील डोनेट ब्लड. तुम्ही असं म्हणू शकता, एखादा समजा फॉर एक्झाम्पल सेफ्टी रोड सेफ्टी वीक असा एखादा विषय असेल तर तुम्ही असं म्हणू शकता, यू विल फॉलो माय ॲडवाइस. एखादा ॲडवाइस सल्ल्याचं जर पत्र असेल तर यू विल फॉलो माय ॲडवाइस. आता इथं मी म्हटलंय आय होप यू विल कम, म्हणजे विल वापरलं बघा. तू येशील. आय होप यू विल कम टू कॅम्प टू डोनेट युअर ब्लड. किंवा हे जर वाक्य मोठं वाटत असेल तर यू विल डोनेट युअर ब्लड असं तुम्ही म्हणू शकता. यू विल डोनेट युअर ब्लड. हाऊ आर, कसे आहे काका काकू. हाऊ आर अंकल अँड आंटी. किंवा हाऊ आर युअर पॅरेंट्स असे तुम्ही म्हणू शकता. आय होप दे आर डुईंग वेल, दे आर डुईंग देअर बेस्ट, दे आर डुईंग वेल. जर तुम्हाला पॅराग्राफ मोठा करायचा असेल, अगेन आय रिक्वेस्ट यू टू डोनेट. मित्रा, मी तुला खरंच कळकळीची विनंती करतो. अगेन आय रिक्वेस्ट यू, वन्स अगेन आय रिक्वेस्ट यू टू डोनेट युअर ब्लड असं म्हणू शकता. किंवा तो म्हटलं नाही तरी चालेल. कन्वे माय रिगार्ड्स, त्यांना नमस्कार सांग. कन्वे माय रिगार्ड्स. इंग्रजीमध्ये पत्राची एक विशिष्ट भाषा असते. टेल माय रिगार्ड्स असं नाही होणार. कन्वे म्हणजे सांगणे, ते कन्वे माय रिगार्ड्स म्हणजे नमस्कार सांग. टू देम म्हणजे त्यांना सांग. कोण? अंकल अँड आंटीना. कन्वे माय रिगार्ड्स टू देम. आणि घरामध्ये कोण लहान मुलं असतील त्यांना माझं प्रेम सांग. लव टू. एक नाव घेऊया छोटं कुठल्याही मुलाचं काल्पनिक. चिकू अँड परी. ओके. आणि लास्टला eagerly waiting for your answer. Eagerly waiting for your reply. बघा. आणि लास्टला इथं जागा नाही, इथं दाखवतो. वाय कसा काढायचा बघा. वाय असाच काढला पाहिजे. वाय कॅपिटल. युअर्स ॲपॉस्ट्रोफी एस लिहायचं नाही. युअर्स लव्हिंग. लवली वगैरे लिहायचं नाही. लव्हिंगली नको. युअर्स लव्हिंग. पुन्हा इथं प्रवीण पाटील. वरती जे नाव आहे तेच खाली आलं पाहिजे. तुमचं स्वतःचं नाव किंवा सही तिथं
येता कामा नये, मार्क मिळणार नाही. इथं याला मार्क आहेत, पहिल्या ॲड्रेसला मार्क आहेत, 1 2 3 पॅरेग्राफला, म्हणजे सुरुवात पॅरेग्राफ आणि शेवट तुम्ही कसं काढलेलं आहे हे आहे तसं. मध्ये लिहून चालणार नाही, युवर्स वगैरे. मुलं कशी लिहितात बघा, युवर्स वेगवेगळ्या पद्धतीने लिहितात. इथं मी जरा काढून दाखवतो. वाकडं तिकडं अक्षर चालणार नाही, असलं काहीही नाही लिहायचं, सरळ. इट इज टोटली रॉंग. त्यामुळे व्यवस्थित काढा. वाय कॅपिटल काढा, युवर्स अपॉस्ट्रोफी एस नाही लिहायचं, लविंग नंतर कॉमा दिला पाहिजे, प्रवीण पाटील नंतर फुल स्टॉप. ओके. किंवा तुम्हाला जर शाळेमध्ये ABC लिहायला सांगितलं असेल, आता कसं आहे 9वीला एक वेळ ठीक आहे, परंतु 10वीला इमॅजिन यू आर प्रवीण पाटील, प्रगती पाटील असं सांगितलेलं असतं. त्यामुळे तुमचं इथं नाव लिहिणं आवश्यक आहे. शेवट सुद्धा नावानं करणं आवश्यक आहे. बघा आता मी पुन्हा एकदा तिसरा पॅरेग्राफ वाचून दाखवतो. आय होप, मला आशा आहे, यू विल डोनेट युअर ब्लड, किंवा आय एम शुअर, मला खात्री आहे की तू करशील तुझं रक्त. हाऊ आर अंकल अँड आंटी, कसे आहेत काका काकू. आय होप दे आर डुईंग वेल, मस्त असतील, ते मस्त असतील, छान असतील अशी मी आशा करतो. कन्वे माय रिगार्ड्स टू देम, लव टू चिकू अँड परी, इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय. ॲक्च्युअली ते वाक्य आय एम इगरली आहे, आय एम इगरली वेटिंग फॉर युअर रिप्लाय, परंतु जेवढं शॉर्ट लिहिता येईल तेवढं काही वाक्य शॉर्ट लिहिली तरी चालतात लेटर रायटिंगमध्ये. पुस्तक आणि शेवट. तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये सुद्धा काहीही बदल होत नाही. कुठलंही पत्र येवो, पहिलं वाक्य कदाचित थोडं बदलू शकेल. आता इथं ब्लड डोनेट, आय होप यू विल. आता समजा रोड सेफ्टी वीकवर पत्र असेल, तुम्ही म्हणू शकता यू विल फॉलो सिंपल रूल्स ऑफ द रोड, तू फॉलो करशील नियम, असं मी आशा करतो. पहिलं वाक्य बदलू शकतो. आता शक्यतो तिसरा आणि पहिला पॅरेग्राफमध्ये काही नो फरक, नो एनी डिफरन्स. त्यामुळं हा पॅरेग्राफ तुम्ही पाठ करून ठेवले तरी चालतील. लक्षात ठेवा की ज्या मुलांचं इंग्रजी थोडं वीक आहे, लेटर रायटिंग नेमकं कसं लिहायचं, शब्द माहीत नाहीत, छोटे छोटे शब्द, कन्वे म्हणजे माहीत नाही, कन्वेचं स्पेलिंग चुकू शकतं, डोनेट माहीत नाही, डोनेशन कॅम्प, ब्लड डोनेशन कॅम्प म्हणजे काय माहीत नाही, अशा व्यक्तीने, अशा मुलांनी तोंडपाठ करून ठेवलं तरी 2-3 मार्क पडायला हरकत नाही. कारण भरपूर स्पेलिंग तुमची चुकून यायची. जर काळजी घेतली तर 3 ते 3.5 मार्क मिळू शकतात व्यवस्थित लिहिलं तर. एक 2 ते 3 पत्रांचा अभ्यास तुम्ही करायला हवा. एखादं दुसरं पत्र सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी टाकू शकतो. त्यामुळं अतिशय, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा. ओके, हॅव अ गुड डे. Don't forget to subscribe.